हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो मी आहे शिकागोमध्ये आणि शिकागो डाऊनटाऊनचे जे 3 मेन टुरिस्ट स्पॉट आहेत ते आपण आज एक्सप्लोर करणार आहोत. द बीन, रिव्हर राईड आणि नेव्ही पियर. चला तर मग सिटी वाईब्स घेऊया, व्हिडिओला सुरुवात करूया. स्टे ट्यून. सो मी आता आलेली आहे शिकागोच्या आयकॉनिक मिलेनियम पार्कमध्ये. इट्स मस्ट विजिट डेस्टिनेशन इन द हार्ट ऑफ डाऊनटाऊन ऑफ शिकागो. आपण आता पोहोचलो आहोत शिकागोच्या आयकॉनिक आणि मिलेनियम पार्कमधल्या एका सुपर फोटोजेनिक ठिकाणी. हे आहे द बीन. हे शायनी स्टेनलेस स्टील स्कल्पचर आहे आणि जे एका ब्रिटिश इंडियन आर्टिस्ट अनिश कपूर ह्याने डिझाईन केलं आहे आणि मिलेनियम पार्कमध्ये 2006ला हे इन्स्टॉल केलं गेलं. सो ह्याचं वेट अराउंड 110 टन्स इतकं आहे. सो फन फॅक्ट असं आहे, द बीन रिफ्लेक्ट शिकागो स्कायलाईन, द क्लाउड्स अबव आणि आपली इमेज देखील. सो दॅट्स वाय इट्स नेम्ड क्लाउड गेट. आणि सगळ्यांनाच इथे फोटो घ्यायला खूप आवडतं, एस्पेशली त्या कर्व्ड सरफेस खाली उभं राहून. इट फील्स लाईक यू आर इनसाइड अ डिफरंट डायमेन्शन. द बीन म्हणजेच द क्लाउड गेट बघून झालेलं आहे आणि आता आपण चाललो आहोत एका सुंदर, इन्फॉर्मेटिव्ह आणि आयकॉनिक रिव्हर क्रूजवर. सो ऑनलाईन बुकिंग केलेलं होतं. एक टाईम आहे, त्या टाईममध्ये तिथे पोचायचं आहे. थोडीशी घाई झालेली आहे बीनच्या इथून निघताना, बट आय डोंट वॉन्ट टू मिस द क्रूज. सो आय एम प्रिटी मच एक्सायटेड टू सी दिस. सो ही आहे आपली रिव्हर राईडची क्रूज आणि इथे घाईत पोचण्याचं रिझन हेच होतं की इव्हिनिंग टाईमची हा जो स्लॉट आहे हा बुक केला होता आणि ही लास्ट राईड आहे आजची इव्हिनिंगची. सो या राईडमधून आपण इन्फॉर्मेशन घेणार आहोत या सिटीच्या आयकॉनिक स्कायक्रॅपर्स, ब्रिजेस अँड अमेझिंग हिस्ट्रीबद्दल. सो इट्स लाईक वॉचिंग अ लिव्हिंग म्युझियम. चला तर मग लेट्स एक्सप्लोर. नाव लुक अहेड गाईज. हे जे शिमरी ग्लास टॉवर दिसत आहे हे आहे ट्रम्प टॉवर आणि शिकागोमधलं सेकंड टॉलेस्ट टॉवर आहे. राईट साईडला आपल्याला जी ब्युटिफुल व्हाईट बिल्डिंग दिसते आहे विथ अ क्लॉक टॉवर, ही आहे रिंगली बिल्डिंग आणि ही एक हिस्टॉरिक बिल्डिंग आहे. 1920मध्ये ही बनवली गेली. लेफ्ट साईडला आपल्याला एक एलिगंट ओल्ड वर्ल्ड शाम असलेली बिल्डिंग दिसते आहे. ही आहे लंडन गॅरंटी बिल्डिंग आणि आता ही लंडन हाऊस हॉटेल म्हणून सुद्धा ओळखली जाते. ट्रम्प टॉवरची या डिझाईन आणि त्याचं रिव्हर रिफ्लेक्शन हे स्टनिंग आहे. ॲक्च्युली या टॉवरमध्ये 98 फ्लोअर्स आहेत आणि फन फॅक्ट असं आहे, दिस टॉवर वॉज ओरिजिनली प्लॅन टू बी द टॉलेस्ट इन द वर्ल्ड, बट आफ्टर 9/11 या टॉवरची हाईट स्केल डाऊन केली गेली फॉर सेफ्टी रिझन्स.
सो आता आपल्याला जे युनिक सिलेंड्रिकल टॉवर्स दिसत आहेत हे आहे मरीना सिटी आणि ज्यांना काही लोक कॉर्नकॉप्स म्हणून म्हणतात. सो हे बिल्ड केले गेले 1960sमध्ये आणि ह्याचं फन फॅक्ट असं आहे की ह्या बिल्डिंगचं, ह्या टॉवर्सचं पार्किंग गॅरेज जे आहे खूप फेमस आहे. हे बऱ्याच वेळा मूवीज आणि कमर्शियल्समध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. शिकागो इज फेमस फॉर इट्स मुवेबल ब्रिजेस, पर्टिक्युलरली बास्क्यूल ब्रिजेस, जे शिकागोच्या रिव्हरमधून मोठ्या ज्या बोट्स जातात त्यांना हेल्प म्हणून किंवा त्या पास होण्यासाठी उचलले जातात. सो हे जे ब्रिजेस आहे, हा आपण आता ओपन बघतो आहे, हे जे ब्रिजेस आहेत हे मॅन्युअली कंट्रोल केले जातात. म्हणजे आपण म्हणू शकतो इंजिनियर्सचं हे मास्टर पीस आहे. सो असे जे हे ब्रिजेस आहेत हे 37 मुवेबल ब्रिजेस इथे आहेत. आणि नोटेबल एक्झाम्पल इज द मिशिगन ॲव्हेन्यू ब्रिज. हा डबल डेक बास्क्यूल ब्रिज आहे विच कनेक्ट्स द सिटी नॉर्थ अँड साऊथ साईड. आणि तुम्हाला आठवत असेल तर आमिर खानचा धूम 3 हा जो मूवी होता, ह्याचं जे शूट होतं हे इथेच या ब्रिजवरती केलं गेलं. सो त्यातले जे ब्रेथ टेकिंग असे स्टंट्स होते हे या मुवेबल ब्रिजेसवरती केले गेले. आता आपल्या राईट साईडला ही जी युनिक बिल्डिंग दिसते आहे ही आहे 150 नॉर्थ रिव्हरसाईड बिल्डिंग. तिचा बेस बघा कसा नॅरो आहे आणि ह्यासाठीच ही ओळखली जाते. सो ह्या टॉवरचं जे युनिक डिझाईन म्हणजे एक सॉल्युशन होतं, कारण एकीकडे शिकागो रिव्हर आणि दुसरीकडे रेल लाईन्स अशा ह्या दोन्हीच्या मध्ये छोट्याशा जागेवर ही बिल्डिंग बिल्ड केली गेली. सो या बिल्डिंगसाठी अवेलेबल एरिया जो होता हा खूपच नॅरो होता. अगदी काही पार्टमध्ये तर काही फीट वाईड असा होता तो. सो अशी ही त्या बिल्डिंग मागची हिस्ट्री आहे. सो आपल्या या रिव्हर राईडवरची जी टूर गाईड आहे ही आपल्याला प्रत्येक टॉवरची, प्रत्येक बिल्डिंगची अगदी डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन देते आहे. पण ही जी टूर आहे ही 1.5 hourची आहे आणि जर मी प्रत्येक बिल्डिंगची किंवा टॉवरची तुम्हाला माहिती दिली तर हा व्हिडिओ खूप लांब होईल. म्हणून मी काही फेमस ज्या बिल्डिंग आहेत त्याच या व्हिडिओमध्ये कव्हर करते आहे, त्याचीच इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देते आहे. Riverside Plaza. It was completed in 1900, but Postal Service moved out of the old main post office in 1997, and this building, you guys are going to get some sitting on top of the water. The river ignited, and the inferno ran unchecked through the city, eventually destroying the 73 World's Fair. Lead architect of the World's Fair was a guy called Daniel Burnham. He designed a sprawling fair campus for. सो आता आपल्याला समोर जे ब्लॅक टॉवर दिसतं आहे हे आहे विलीज टॉवर आणि शिकागोचं हे प्राईड आहे, कारण हे जे स्क्रॅपर आहे हे एकेकाळी वर्ल्डमधलं टॉलेस्ट टॉवर होतं आणि याचं जे स्कायडेक आहे ह्याच्यावरून होल सिटी दिसते. सो फन फॅक्ट असं आहे, ह्या स्क्रॅपरचं जे स्कायडेक आहे त्याला ग्लासलेज आहे दॅट लेट्स यू स्टेप आउटसाइड द बिल्डिंग अँड लुक स्ट्रेट डाऊन. When we open these bridges up, it is for sailboats. We have a biannual migration of the sailboats called the Bridge Run. That's because a lot of these sailboats get stored for the winter way down in the South Branch. So that means in the spring, we gotta open these bridges up one by one so they can travel up in the spring and the fall. And it's actually happening right now. If you want to see it, I would recommend just kind of being around when the bridges are lifting, but don't be in traffic. Let me tell you, from experience. ऑन द बेंड ऑफ द रिव्हर ही राईट साईडला आपल्याला ग्रीन ग्लास बिल्डिंग दिसते आहे. ही आहे
333 Wacker Drive. It's one of the most beloved building in Chicago. On our left ही मॅसिव्ह दिसणारी जी बिल्डिंग आहे ही आहे मर्चंडाइज मार्ट आणि वर्ल्डमधल्या ज्या लार्जेस्ट कमर्शियल बिल्डिंग्स आहेत त्यांपैकी ही एक आहे. In 1930, the city needed to expand its infrastructure. It needed to widen until I pointed it out to you. That's a gift from me to you. This gets too bad. इथल्या खूप साऱ्या टॉवर्सच्या बॉटमला असे काही फूड प्लेसेस आहेत, खूप सारे रेस्टॉरंट आहेत, बार्स आहेत जे आपण एक्सप्लोर करू शकतो. आता थोडा अंधार होतोय तर सगळीकडे लाईट्स लागलेल्या आहेत आणि ही बघा ही मगाशीच पाहिलेली आपण मरीना सिटी टॉवर आहे आणि हा खूप सुंदर दिसतोय. सो आता राईट साईडला आपल्या काही लोक चालताना दिसत आहेत, काही स्टेप्स दिसत आहेत. हा जो पाथ आहे हा आहे शिकागो रिव्हर वॉक. ॲक्च्युली हा एक सुंदर असा रिव्हर वॉक आहे आणि हा जवळपास 1.25 माइल्स इतका लांब पेडेस्ट्रियन वॉकवे आहे. ॲक्च्युली हा जो पाथ आहे हा परफेक्ट आहे फॉर वॉकिंग, चिलिंग अँड सनडाऊन फोटोग्राफीसाठी. इथल्या या पायऱ्यांवर बसून इव्हिनिंगचा असा सनसेट एन्जॉय करणं म्हणजे अगदी सिनेमॅटिक असेल असं मला वाटतं. लुक ॲट दिस गॉथिक स्टाईल टॉवर. हे आहे ट्रिब्यून टॉवर. हे 1925 मध्ये बिल्ड केलं गेलं आणि ह्यात फेमस लँडमार्क्स जसं की ताजमहाल, द ग्रेट वॉल ऑफ चायना यांचे ॲक्च्युअल स्टोन्स ह्या टॉवरच्या वॉलवरती लावलेले आहेत. आता आपल्या क्रूजच्या लेफ्ट साईडला आपल्याला हे दिसतं आहे. हे एक मॉडर्न लँडमार्क आहे. हे आहे ॲपल स्टोअर ऑन द रिव्हर वॉक. इट लुक्स लाईक अ ग्लास पॅव्हिलियन विथ अ स्लिक रूफ जस्ट लाईक जायंट मॅकबुक. आता इव्हिनिंग झालेली आहे आणि ही स्कायलाईन शिकागोची खूप सुंदर दिसते. नाऊ लुक ॲट दिस टॉल अँड शायनी ब्लू टॉवर. हे आहे रिजिस शिकागो नोन ॲज विस्टा टॉवर आणि ही वर्ल्डमधली एक टॉलेस्ट बिल्डिंग आहे, टॉवर आहे जी डिझाईन बाय विमेन आर्किटेक्ट. रात्र झालेली आहे, सगळीकडे लाईट्स लागलेल्या आहेत आणि त्यामुळे इथल्या हे जे टॉवर्स आहेत हे इतके सुंदर दिसत आहेत. रिंगली बिल्डिंग, ट्रम्प टॉवर, ट्रिब्यून टॉवर खूप सुंदर दिसत आहेत. कधी कधी मला ना अशा ग्लासी स्कायस्क्रॅपर्सपेक्षा ह्या ज्या हिस्टॉरिक फील असलेल्या ज्या बिल्डिंग्स आहेत म्हणजे जे स्टोननी बिल्ड केलेल्या आहेत त्या पाहायला खूप आवडतं. आता हे आपण मगाशी रिव्हर राईडमधून पाहिलं होतं तेच हे आता शिकागो ट्रिब्यून टॉवर पहा किती सुंदर दिसत आहे. मगाशी रिव्हर राईडमधून पाहिलेलं हेच ते ॲपल स्टोअर. ॲक्च्युली एक गोष्ट सांगायची राहिली, याची डिझाईन ही अशी जी त्यांनी ट्रान्सपरंट मिररचं त्यांनी मॅकबुक स्टाईल बनवलेलं आहे. ते का? कारण ह्याच्या मागे ज्या या सगळ्या बिल्डिंग्स आहेत, ट्रिब्यून टॉवर आहे, रिंगली बिल्डिंग आहे, ह्या बिल्डिंग्सचं त्यांना कुठेही त्यांचं लुक आपल्या स्टोअरमुळे घालू द्यायचं नव्हतं म्हणून त्यांनी ते स्टोअर असं ट्रान्सपरंट ग्लासी ठेवलं. शिकागो हे पॉप्युलर टुरिस्ट डेस्टिनेशन आहे आणि ही जी सिटी आहे ही इलिनॉय स्टेटमधली मोस्ट पॉप्युलस अशी सिटी आहे.
ही सिटी तिच्या रिच हिस्ट्री, डायव्हर्स कल्चर अँड आयकॉनिक आर्किटेक्चरमुळे ओळखली जाते. सो शिकागो सिटी ही लेक मिशिगनवर असल्यामुळे इथे खूप स्ट्रॉंग असं विंड असतं, वारे वाहत असतात. अँड बिकॉज ऑफ दॅट शिकागोला विंडी सिटी असं म्हणतात. शिकागो हे मेजर ट्रान्सपोर्टेशन हबसुद्धा आहे. सेकंड लार्जेस्ट पब्लिक ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम आहे इन दी US. सो गाईज, आपण आता आलेलो आहोत शिकागोच्या एका आयकॉनिक प्लेसच्या इथे, जे आहे नेव्ही पियर. आणि ही जागा म्हणजे कम्प्लीट फन पॅकेज आहे. लेक व्ह्यूज, राईड्स आणि खूप सारे फूड प्लेसेस. सो स्टे ट्यून गाईज. आता आपल्याला समोर हा भला मोठा असा सेंटेनियल व्हील दिसतो आहे. हा जवळपास 200 फीट टॉल आहे आणि यावरून शिकागो स्कायलाईन आणि लेक मिशिगन या दोन्हींचे व्ह्यूज अगदी माइंड ब्लोईंग दिसतात. सो या फेरिस व्हीलला एअर कंडिशन आणि हीटेड कॅबिन्स आहेत. सो आपण समरमध्ये असो किंवा विंटर आरामात एन्जॉय करू शकतो. हा आहे लेक मिशिगनवरचा एक आयकॉनिक वॉटरफ्रंट स्पॉट, परफेक्ट फॉर फॅमिलीज, कपल्स अँड सोलो ट्रॅव्हलर्स. ॲक्च्युली नेव्ही पियरची सुरुवात झाली होती 1916मध्ये आणि हे आधी मिलिटरी ट्रेनिंगसाठी आणि शिपिंगसाठी वापरलं जायचं. बट टुडे इट्स अ फुल नॉन एंटरटेनमेंट हब विथ राईड्स, रेस्टॉरंट्स, क्रूजेस, फायरवर्क्स आणि खूप काही. सो लेकफ्रंटवरून जाणारे बोट राईड्स, आर्किटेक्चर क्रूजेस अँड इवन जेटबोट ट्रिल राईड्ससुद्धा इथून सुरू होतात. समरमध्ये नेव्ही पियर इथे खूप सारे इव्हेंट होत असतात, लाईक लाईव्ह म्युझिक परफॉर्मन्स, लाईव्ह ऑन द लेक, द ग्रेट अमेरिकन लॉबस्टर फेस्ट, समर फायरवर्क्स. सो समर्समध्ये वीकली ट्वाईस असं ह्या लेकवरती ज्या बोट्स आहेत त्याच्यावरती हे फायरवर्क्स अरेंज केले जातात. आणि आपण ज्या मगाशी स्टेप्स पाहिल्या तिथे बसून इथे आलेले टुरिस्ट त्याचा आनंद घेत असतात. आता आपण जाणार आहोत फेरिस व्हीलवर आणि शिकागो स्कायलाईन आणि लेक मिशिगन हे दोन्हीचे व्ह्यू आपण वरून बघणार आहोत. स्टे ट्यून गाईज. We got the ticket of Centennial Wheel and now we are moving towards it. सो इथे खूप सारे फूड ऑप्शनसुद्धा आहेत, लाईक हॉटडॉग, सिग्नेचर गॅरेट पॉपकॉर्न, शिकागो स्टाईल पिझ्झा म्हणजे जो डीप डिश पिझ्झा म्हणून ओळखला जातो. आणि हा पिझ्झा खूप फेमस आहे. सो टुडे आय एम प्लॅनिंग टू हॅव इट आणि खूप डिलिशियस असतो तो. वाव, काय व्ह्यू दिसतोय हा. आणि शिकागो स्कायलाईन खूप सुंदर दिसते इथून. सो हे जे समुद्रासारखं दिसतंय हा समुद्र नाही आहे, हे आहे लेक मिशिगन. आणि लेक मिशिगन इज द ओनली ग्रेट लेक एंटायरली विदिन इन द युनायटेड स्टेट. आणि ह्या लेकच्या बॉर्डरला इंडियाना, इलिनॉय, मिशिगन आणि विस्कॉन्सिन अशा स्टेट आहेत. सो हा खूप मोठा असा लेक आहे. इट्स द सेकंड लार्जेस्ट ग्रेट लेक बाय व्हॉल्यूम अँड द थर्ड लार्जेस्ट बाय सरफेस एरिया. सो याचा जो सरफेस आहे हा 58,030 स्क्वेअर किलोमीटर इतका आहे. सो हा लेक ओळखला जातो हा त्याच्या डायव्हर्स इकोसिस्टीममुळे, इन्क्लुडिंग युनिक कोस्टल हॅबिटॅट्स. आणि हे पॉप्युलर डेस्टिनेशन आहे फॉर रिक्रिएशन अँड फिशिंगसाठी सुद्धा. Museum, Chicago Shakespeare Theater, the Miller Lite Beer Garden, and so much more.
Born at the 1893 World's Fair in Chicago, the Ferris wheel is an icon of Chicago history and the centerpiece of this. नेव्ही पियर इट्स नॉट जस्ट अ प्लेस, इट्स अ फुल ऑन शिकागो एक्सपिरियन्स म्हणू शकतो आपण. इतकं वायब्रंट आणि कलरफुल स्पॉट आहे हा. जर तुम्ही शिकागोला आलात तर नेव्ही पियरला व्हिजिट करणं हे ॲब्सोल्युटली मॅन्डेटरी आहे. डोंट फॉरगेट टू टेक अ राईड ऑन द फेरिस व्हील लाईक मी, ग्रॅब अ स्नॅक अँड सोक इन द लेक ब्रीज. सो हा होता आजचा व्हिडिओ आणि अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. तुमच्या कमेंट्स आणि तुमच्या लाईक्स माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. सो थँक्यू सो मच गाईज आणि भेटूया पुढच्या एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.